शिक्षणाची नवी क्रांती. खानवडी येथे महाराष्ट्रातील पहिल्या जिल्हा परिषद सीबीएसई शाळेचे लोकार्पण. पुणे प्रतिनिधी अमोल शिंदे. भारतात शिक्षणाची क्रांती घडवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंती वर्षारंभाचे औचित्य साधून त्यांचे मूळ गाव असलेल्या खानवडी, जिल्हा पुणे येथे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ झाला आहे. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा या अभिनव प्रकल्पाचे लोकार्पण दिमाखात संपन्न झाले आहे. ही शाळा पुणे जिल्हा परिषदेची आणि राज्यातील जिल्हा परिषदेची पहिलीच सीबीएसई अभ्यासक्रमाची शाळा ठरली आहे. आधुनिक सुविधा आणि शैक्षणिक दर्जेदारपणा. वंचित, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण मिळावे या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने हा उपक्रम हाती घेतला आहे. या शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. बालवाडी ते 12वी पर्यंतचे शिक्षण. संपूर्ण शिक्षण सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित असेल. निवासी सुविधा. हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी राहण्याची निवासी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. डिजिटल शिक्षण. सुसज्ज संगणक कक्ष, डिजिटल वर्गखोल्या आणि आधुनिक प्रयोगशाळा. कौशल्य विकास. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशस्त क्रीडांगण, ग्रंथालय आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्र. महत्त्वाचे अनावरण आणि उद्घाटन. या सोहळ्यात पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विशेष कॉफी टेबल बुकचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र या नवीन उपक्रमाचेही उद्घाटन करण्यात आले आहे. या शाळेसाठी फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा लिमिटेड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. हा प्रकल्प शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समता आणि सक्षमीकरणाचा व्यापक प्रयत्न असून तो संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श ठरेल, असे श्री वीरध्वल जगदाळे, अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे यांनी म्हटले. मान्यवरांची उपस्थिती. या सोहळ्यात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील, शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, खासदार सुप्रिया सुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शनही त्यांच्याच वतीने करण्यात आले. खानवडीतील ही शाळा भविष्यात महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रासाठी एक रोल मॉडेल म्हणून ओळखली जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.